बकऱ्यांमध्ये झालेल्या वादातून दगडफेक झाली आहे। सुरुवातीला बकऱ्यांच्या व्यवहारातून झालेल्या या राड्याला नंतर राजकीय स्वरूप प्राप्त झालंय। दरम्यान या राड्याच्या वेळी 500 ते 600 लोकांचा जमाव जमल्याची माहिती आहे। तर 15 ते 20 वाहनांची जमावाकडून तोडफोड झालेली आहे। 5 ते 6 जण या सगळ्या वादामध्ये जखमी झालेले असून सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे। आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे सध्या आपल्या सोबत आहेत। कृष्णा, नेमका हा वाद कशामुळे झालेला आहे आणि या वादाला राजकीय स्वरूप कसं प्राप्त झालं? छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातील अंभई गावातला हा सगळा प्रकार आहे, जिथं बकऱ्याचा व्यवहार 2 व्यक्तींमध्ये झालेला होता आणि त्या व्यवहारावरून सुरुवातीला शाब्दिक चकमक आणि नंतर हाणामारीचं स्वरूप प्राप्त झालं आणि याचं पुनर्वसन 2 गटातल्या वादामध्ये या ठिकाणी झालं। रात्री 9:30 ते 10च्या दरम्यान ही सगळी घटना घडल्याचं समोर आलंय। ज्या दगडफेकीमध्ये जवळपास 8 ते 10 लोक जखमी झाले आहेत, त्यातले 2 लोक अत्यंत गंभीर जखमी आहेत। त्यांना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये हलवण्यात आलेलं आहे आणि या सगळ्या गटाचा पुन्हा जे राजकीय स्वरूप प्राप्त झालं आणि भाजपा विरुद्ध एकनाथ शिंदे यांची शिवसेना अशा प्रकारचा रंगही त्याला लागला। तात्काळ गावात पोलीस दाखल झाले। पोलिसांनी सर्व परिस्थिती नियंत्रणात आणली। 15 ते 20 लोकांना रात्री उशिरा पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि गावात पोलीस तळ ठोकून आहेत। आता तणावपूर्ण शांतता आहे। सध्या तणावपूर्ण शांतता असल्याचं कळतं। या संदर्भातले अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहू। धन्यवाद या माहितीसाठी। आता बातमी आहे नागपूरमधून। नागपूरच्या महाल परिसरात तरुणांच्या टोळक्यानं अनेक दुचाकींची तोडफोड केली आहे।